आज आपण बनवणार आहोत बदामाचं तेल। अडीच किलो बदामामधून निघते फक्त 1 किलो तेल। पहा त्याची पुढची प्रक्रिया। बदाम आहे 840 रुपये किलो। साधारणपणे 14 किलो बदाम आपण या मशीन मध्ये टाकलेला आहे। 14 किलो बदामामधून फक्त 6 किलो तेल तयार होणार आहे। बदामामध्ये 38 ते 40% तेलाचं प्रमाण आहे। लाकडी तेल घाण्यातून तेल काढताना साधारणपणे 15 किलो कोणत्याही तेल बियास 400 ते 500 ग्रॅम तेल सुटण्यासाठी पाणी टाकावंच लागतं आपल्याला। बदाम टाकल्यानंतर ते 10 ते 15 मिनिटं बारीक होऊन द्यावं लागतं, क्रश करावं लागतं। बरेच जणांच्या कमेंट्स मध्ये आलेलं आहे की हे सगळं लोखंडी आहे, हे लाकूड आहे आणि ज्याच्यावरती क्रश होतंय फिरतंय ते सुद्धा लाकूडच आहे। आता बदाम बऱ्यापैकी बारीक झालेला आहे। या बदामावरती आता थोडा थोडा पाण्याचा मारा केला जात आहे, जेणेकरून तेल लवकर बाहेर निघायला सुरुवात होईल। जे साईडला बी पडतंय, जे बी आतमध्ये जात नाही ते हाताने आतमध्ये ढकलावं लागतंय। यानंतर बदाम बऱ्यापैकी बारीक झाले। आता तुम्ही बघत आहात की बदाम बऱ्यापैकी बारीक झालेला आहे आणि याच्यावरती आता 400 ते 500 ml पाण्याचा वापर आपल्याला तेल निघण्यासाठी करावा लागत आहे। यातून हळूहळू आता तेल येण्यास सुरुवात होईल। हळूहळू अजून क्रश होतंय। या मशीनच्या माध्यमातून थोडंसं तेल 40 ते 45 अंश सेल्सिअस इतकं गरम होत आहे। तुम्ही बघताय आता तेल यायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू बदामाचं तेल यायला सुरुवात झालेली आहे। मशीन सुरू करून जवळपास 20 मिनिटं झालेत। 20 मिनिटांनंतर बदामाचं तेल थोडं थोडं खाली यायला लागलंय। बघा, एक एक धार, एक एक थेंब मशीन मधून बाहेर पडतोय। हे तेल निघण्यासाठी ना पुन्हा 1-1.5 तास लागणार आहे। 1.5 तासामध्ये फक्त 6 किलो तेल निघणार आहे बदामाचं। बदामाच्या तेलाची किंमत कोणत्याही बदामाचे असो किंवा कोणत्याही तेलबियाची किंमत त्या तेलबियावरून किंवा पेंडीवरून ठरत नाही, तर या प्रक्रियेस लागणाऱ्या वेळेनुसार तेलाचा दर ठरत असतो। तुम्ही बघताय 1.5 तास ही तेलाची प्रोसेस होणार आहे। प्रोसेस झाल्यानंतर 4 ते 5 दिवस हे तेल एकाच जागेवरती स्थिर होण्यासाठी ठेवावं लागणार आहे। त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार 100 ml, 200 ml, 1 लिटर, 5 लिटर या तेलाच्या बॉटलमध्ये तेल भरावं लागणार आहे। तेल भरल्यानंतर त्याच्यावर लेबलिंग होणार। तेलाचं लेबलिंग झाल्यानंतर हे तेल आमच्या पुण्याच्या विक्री केंद्रामध्ये विकण्यासाठी पाठवलं जाणार आहे। त्याच ठिकाणावरून पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर अख्ख्या महाराष्ट्रात तेलाचा पुरवठा केला जातो। ग्राहकांना पाहिजे त्याप्रमाणे आम्ही तेलाचा पुरवठा करण्यास बांधील आहोत। सध्या आमची विक्री व्यवस्था पाहिजे अशी एवढी स्ट्रॉंग नाहीये। 100% आम्ही मान्य करतो काही गोष्टी। जो व्यवसाय आम्ही 2 महिन्यापूर्वी बंद करणार होतो, तोच व्यवसाय तुकाराम मुंडे साहेबांमुळे आज भरभराटीस आलेला आहे। आज जवळपास आमच्याकडे 200 ते 300 लिटर दररोज तेलाची मागणी आहे, पण आम्ही तेलाचं उत्पादन करतोय फक्त दररोज 150 लिटर। ज्या ग्राहकांना तेल पाहिजे अशा ग्राहकांनी आम्हाला फोन करा, संपर्क करा, व्हॉट्सॲपला कळवा, तसेच आमच्या विक्री केंद्रालाही भेट द्या। जे ग्राहक लांबून येणार आहेत, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणावरून आमच्या तेल उत्पादन केंद्रास भेट द्यायला येणार आहे, अशा ग्राहकांना आम्ही 1 किलो तेल, कोणताही तेल घ्या बदामाचं सोडून, मोफत देणार आहोत। पुणे मुंबईच्या ग्राहकांना 1 किलो तेल मोफत। तुम्ही बघत आहात बदामाचं तेल हळूहळू बाहेर येत आहे। थेंब थेंब तळे साचे, याप्रमाणे बदामाचं तेल हळूहळू बाहेर येतंय। बऱ्याच व्ह्यूअरचं म्हणणं आहे, ग्राहकांचं म्हणणं आहे, याआधी आम्ही पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जणांच्या कमेंट्स आल्या, हातात हातमोजा घाला, डोक्यात टोपी घाला। आम्ही हातमोज्याचाही वापर सुरू केला आहे, टोपीचाही वापर सुरू केला आहे, त्याचबरोबर या चमच्याचा सुद्धा वापर सुरू केलेला आहे। जी ढेप साईडच्या भांड्याला चिपकून राहते ती आम्ही याआधी हाताने काढायचो, हाताने घाण्यामध्ये टाकायचो। तीच ढेप आता आम्ही चमच्याने आतमध्ये लोटत आहोत।
ग्राहकांना शुद्ध देणे हे आमचं कर्तव्य आहे. ग्राहक कुठल्याही प्रकारची बार्गेनिंग न करता आमच्याकडून सर्व प्रकारचं तेल खरेदी करत आहे. त्यामुळे ग्राहकांना शुद्ध सात्विक पुरवणे ही आमची मूलभूत कर्तव्यही आहे. आमचे सहकारी वृषाली उरमुडे, आशाबाई टकले तसेच निर्मला टकले, आम्ही त्यामध्ये हँडग्लोव्हज घातलेला आहे. डोक्यात टोपीही आमच्या महिला सहकाऱ्यांनी वापरलेली आहे, डोक्यात घातलेली आहे. हाताने जी आम्ही ढेप मशीनमध्ये टाकायचो त्या हाताऐवजी आता आम्ही चमच्याचा वापर सुरू केलेला आहे. चांगलं त्याला चांगलंच म्हणायचं ही आमची वृत्ती आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं. चांगल्या मताचा आदर करणे हे सर्वांचं कर्तव्य आहे. चांगलं म्हणजे चांगलंच, वाईट म्हणजे वाईट. तुम्ही बघताय ही बदाम काढण्याची तेलाची प्रक्रिया सुरू आहे. आता यावर कोणी उद्या म्हणू नका चमचा कशाला वापरता, म्हणजे झालं का बदामाचं तेल थोडं थोडं हळूहळू पडत आहे पातेल्यामध्ये. थेंब थेंब तळे साचत आहे. त्याप्रमाणे बदामाचं हळूहळू तेल निघत आहे. बरेच ग्राहक शिऱ्यामध्ये वापरतात, शिरा फ्राय करण्यासाठी वापरतात, वरून काही जण पिण्यासाठी वापरतात. लहान मुलांची मालिश करण्यासाठीही बदामाच्या तेलाचा उपयोग केला जातो. काही ग्राहक दुधामध्ये टाकूनही बदामाचं तेल घेत असतात. तुम्ही बघत आहात आमच्या कोरडवाहू उत्थान फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या या तेल उत्पादक केंद्रामध्ये आहात. आमच्या कंपनीचे 1414 सभासद महाराष्ट्रातील विविध विभागात काम करत आहेत. आमच्या कंपनीचे अनेक सभासद परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध भागातून एकत्रित येत ही आम्ही कंपनी स्थापन केलेली आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही हे प्रक्रिया केंद्र सुरू केलेलं आहे. आमचे प्रत्येक सभासद आमच्या लाकडी घाण्याचं तेल वापरत आहे. अनेक ग्राहक ही आता स्वतः समोर तेल काढून नेण्याची मागणी करत आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. ग्राहक जर आमच्या उत्पादन केंद्रामध्ये व्हिजिट करण्यास आला, 5 लिटर तेल जर त्यांनी डिमांड केली, ग्राहकास समोर स्वतःही तेल काढून घेण्याचा अनुभव मिळेल. हा अनुभव इतका छान आहे. स्वतःच्या हाताने तयार करणं, स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं, ही प्रक्रिया शक्यतो कुठं पाहायला भेटत नाही. तुम्ही बघत असाल फक्त लाकडी घाणा नावालाच आहे. एकच घाणा आहे आणि त्याच्यात 10 प्रकारचे तेल काढतात. हे कसं शक्य आहे मित्रांनो? तुम्ही बघा, आमच्याकडे 7 मशीन आहेत. 7 मशीनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचं तेल काढत आहोत. या मशीनच्या माध्यमातून शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, खोबरं, बदाम सगळ्याच प्रकारचं तेलाचं आम्ही उत्पादन करत आहोत. तुम्ही या आमच्या उत्पादन केंद्राला भेट द्या. एकदा तरी समोर तेल काढून न्या, तरच तुम्हाला उत्पादन शुद्ध आहे की अशुद्ध आहे याची खात्री पटेल. उचलली जीभ लावली टाळ्याला, याप्रमाणे कोणीही कमेंट्स करू नका. अभ्यासपूर्ण मत व्यक्त करा, आम्ही त्याचे स्वागतच करत आहोत.